बाबा ते बंद कर. बंद करायचे, बाहेर थांबायचं. यांना बाहेर काढा तिकडून. काय काय कोण प्रकाश बाबू बाहेर थांबायचं. चला बाहेर थांब. आज दिनांक 2 जुलै 2024 रोजी कळवण पंचायत समिती कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर असे की पेसा मोबिलायझर आदिवासी महिला यांनी केलेल्या तक्रारीची विचारपूस करण्यासाठी कळवणचे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्या दालनात आदिवासी महिला गेल्या असता त्यांना राग अनावर होऊन आदिवासी पेसा मोबिलायझर महिला यांनी अरेरावी व बदनामी करत तुम्हाला एकदा सांगितले तर समजत नाही का, सारखं सारखं माझ्याकडे काय येता, जा तुम्हाला कुठे जायचे ते CEO कडे जा, नाहीतर अजून कुठे जा, तसेच प्रत्येक वेळेस येऊन गर्दी करू नका, नाहीतर पोलिसात देईन असा सज्जड दम देत महिलांना ऑफिसच्या बाहेर काढले आहे, असा आरोप तक्रारदार महिलांनी केला आहे. तसेच तक्रारदार महिलांनी पत्रकाराकडे केलेल्या मागणीनुसार पत्रकार त्या ठिकाणी बातमी संकलन करीत असताना महाशय निलेश पाटील यांनी पत्रकाराला अर्वाच्य भाषा वापरत काढा रे याला बाहेर अशा प्रकारे हीन दर्जाची वागणूक पत्रकाराला दिली आहे. खरं तर BDO साहेबांना बातमी संकलन करण्यासाठी कॉल करून सूचित करूनही पत्रकाराला अशा प्रकारे वागणूक दिली आहे. म्हणून पत्रकारांनाच अशा प्रकारे BDO साहेब वागणूक देत असतील तर कळवण तालुक्यातील जनतेला कशी वागणूक मिळत असेल असे या व्हिडिओमधून निष्पन्न होत आहे. याबाबत उद्या दिनांक 3 जुलै रोजी संपादकीय विभाग जिल्हा परिषदेच्या CEO मित्तल मॅडम यांच्याकडे निलेश पाटील यांची तक्रार करून कार्यवाहीची मागणी करण्यात येणार आहे. पत्रकार हा माहिती मिळाल्यानुसार त्याचे काम करत असतो. त्याच्या कामात कोणत्याही अधिकाऱ्याने आडकाठी करू नये किंवा पत्रकाराला स्रोत विचारण्याचा अधिकार कोणालाच नाही. असे झाल्यास तो अधिकारी शिक्षेस पात्र होईल असे स्पष्ट आदेश न्यायालयाचे असून देखील पत्रकारांना अशा प्रकारे वागणूक का दिली जाते किंवा अशा मुजोर अधिकाऱ्यांना चाप का बसत नाही हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. आज झालेल्या प्रकाराबाबत लवकरच आदिवासी संघटना व पत्रकार संघटना BDO निलेश पाटील यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी करणार असल्याचे बोलले जात आहे. तक्रारदार आदिवासी महिलांनी देखील सांगितले आहे की आम्हाला जोपर्यंत या प्रकारात पेसा तालुका समन्वयक मीरा पाटील यांच्यावर कठोर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तसेच मीरा पाटील यांना BDO निलेश पाटील हे कार्यवाही न करता पाठीशी घालत आहे. म्हणून येणाऱ्या काही दिवसात जिल्हा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार करू. तसेच ग्रामविकास मंत्र्यांची देखील भेट घेऊन संबंधित BDO व पेसा तालुका समन्वयक मीरा पाटील यांच्यावर कार्यवाहीची मागणी करू असे सांगितले आहे. म्हणून घडलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत प्रशासन BDO निलेश पाटील व पेसा तालुका समन्वयक मीरा पाटील यांच्यावर काय कारवाई करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुळ, कळवण. आम्ही BDO साहेबांकडे गेले असता BDO साहेबांना विचारले, आम्ही जे आमची 27 तारखेला सुनावणी झालेली त्याचा अहवाल आम्हाला सादर करण्यात आम्ही. तुम्ही BDO साहेबांकडे गेले होते, तुम्ही काय तुमची अपेक्षा काय होती BDO साहेबांकडे? अपेक्षा एवढीच होती का आम्हाला BDO साहेबांनी काहीतरी न्याय द्यावा. आम्ही आदिवासी महिला असून त्यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी गेलो. त्यांनी आम्हाला उडवाउडीचे उत्तरं देऊन ते मोकळे झाले. काय बोलले तुम्हाला? जा तुम्ही कुठेही जा, नाही तर तुमच्यावर पोलीस कंप्लेंट होईल. तुम्ही इथं म्हणजे तुम्हाला धमकवण्यात आलं? धमकवण्यात आलं आम्हाला. त्यांनी धमकी देऊनच टाकली ना आम्हाला. त्यांच्या कॅबिनमध्ये धमकी दिली आम्हाला. कुठेही तक्रार करा, तुम्ही काही करू शकता. तुम्ही जेवढं दिलेलं अहवाल तेवढं मी शिवसमोर सादर केलेलं आहे. अहवालात काय नमूद होतं का तुमच्या? आम्ही अहवालामध्ये संपूर्ण काहीतरी म्हणजे रेकॉर्डिंग नमूद केलेली आहे. रेकॉर्डिंग आहे ती पण स्वतः म्हणजे स्वतःचा आम्ही पुरावे येतात. त्यांना कसे पैसे दिले, काय केलं ते सर्व त्या मीरा पाटीलविषयी सर्व आम्ही त्यांचा म्हणजे अहवाल दिलेला. आम्ही अर्जच दिलेले त्यांच्यावर. ते उत्तर मागण्यासाठी गेलो होतो आम्ही. BDO साहेबांचं असं म्हणणं आहे की म्हणे ज्या व्हिडिओचं तुम्ही इथे म्हणे कुठं ते व्हिडिओ जे आहे ते म्हणे पैसे मागण्याचा आहे का नेमकी कुठला आहे का नेमकी त्याच मॅडमांचा आहे म्हणे असं त्याच्यामध्ये उल्लेख. जर सर ते मॅडमांचं ते जर बोलले नसेल तर ते रेकॉर्डिंगची टेस्ट होऊ दे ना. या आदिवासी महिलांना काय येड्यात काढलं? रेकॉर्डिंगबद्दल पोलीस केस करू असं सुद्धा सांगितलं साहेबांनी. आम्हाला येड्यात काढलं BDO साहेबांनी. जरी चिड केली BDO साहेबांनी आम्हाला काढून देण्यात आलं त्यांचा हक्क. सर BDOचं म्हणणं का तुम्ही 86 मोबिलायझर आहेत. 81 मोबिलायझर म्हणे एका बाजूने तुम्ही 5 महिला एके बाजूने आहेत. तर त्या महिलांना एवढंही कंपल्सरी देऊन ह्या आदिवासी महिलांना ह्या एक म्हणजे समजून घेत नाही तेव्हा कसं काय? या काही खऱ्या आदिवासी आहेत का मग?
आपल्या जातीचा अपमान करू राहिल्या या महिला. पेसा कायद्याचा अपमान होता असं मी आमचा अपमान जेव्हा आम्ही आज व्हिडिओ साहेबांकडे आलो ना, तिथे सरळ बोलायला लागले का जा म्हणे, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा म्हणे, माझं कोणी काही बिघडवणार नाहीये म्हणे, तुम्हाला जिथं तक्रार करायची मग आता तुम्ही कुठं जाणार? आम्ही परत सेव मॅडम कडे जाणार आहे. सर हे लोकांनी आम्हाला नुसतं फिरवा फिरवीचे उत्तर जा, नाशिक जा, पंचायत समिती, इकडून तिकडे सारखं. सर आम्ही काही येडे आहेत का? फिरवा फिरवीचे सगळे करू राहिले, नाटकं करू राहिले. आम्हाला मिळालं नाही ना. वरिष्ठ अधिकाऱ्याकडे आम्ही कलेक्टर ऑफिसला पण पत्र देऊन टाकू आम्ही, पण आम्ही न्याय आम्हाला मिळालाच पाहिजे. आज आम्ही व्हिडिओ साहेबांकडे गेले असता व्हिडिओ साहेबांना सांगितले का वरून जो फडोळ मॅडमांनी अहवाल काय दिलेला आहे आमच्या सुनावणी संदर्भात, त्या अहवालाची चौकशी करण्यासाठी आम्ही व्हिडिओ साहेबांकडे गेलो. व्हिडिओ साहेबांनी सरळ सांगितलं का जे मी पहिले अर्ज केलेले आहेत त्या अर्जानुसार मी सुनावणी पाठवलेली आहे फडोळ मॅडमांनी. तरी पण व्हिडिओ साहेबांनी आम्हाला उडीचेच उत्तरं दिलेत. परत म्हणजे असं लगेच त्यांनी चिडून त्यांनी आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे दिली. काय चिडले होते तुमचे? म्हणजे असं तुम्ही जास्त गर्दी करू नका, तुम्ही जास्त बोलू नका, मी नसेल माझ्यावर विश्वास, म्हणजे तर तुम्ही कुठेही जाऊ शकता बा, कोणत्याही वरच्या अधिकाऱ्याकडे जाऊ शकता, असं तसं त्यांनी उत्तर दिलं. मग त्यांनी सांगितलं आता तुम्ही तक्रार मांडली, तुमची तक्रार तुम्ही आता कुठेपर्यंत जाऊ दे, माझं काय कोणी वाकडं करू शकणार नाही असं कोण बोलले? व्हिडिओ साहेब बोलले. असे चिडून धावले. परत आमच्या सोबत असणारे आमचे घरचे माणसं त्यांच्या पण तक्रारी होत्या, त्यांनी ते पण तसंच सांगितलं का जास्त वेळ थांबू नका, जास्त तक्रारी करू नका, नाही तर तुमची तक्रार पोलिसांकडे मी करू शकतो, नाही तर पोलिसांना बोलेल बा. असे तसे ते आम्हाला उडाउडीची उत्तरे देऊन मोकळे झाले. आम्ही आदिवासी महिला असताना सुद्धा त्यांनी आम्हाला समजुतीची वागणूक अशी दिलीच नाही. आज समोर जाताना सुद्धा व्हिडिओनी असे उडाउडीची उत्तरे देऊन मोकळे झाले ते. मग आम्ही आदिवासी महिलांनी जायचं कुठे आता? आम्ही कोणाजवळ न्याय मागायचा? हे न्याय मागवण्यासाठीच बसवले नाही इथं. मग त्यांनी आम्हाला न्याय व्यवस्थित द्यायला नको का? आहे का नाही? मग आम्ही न्याय मागण्यासाठी त्यांच्याजवळ 4 चक्रा मारायच्या आणि त्यांनी आम्हाला 2च शब्दात बोलून मोकळं व्हायचं. आता व्हिडिओ साहेबांनी मीरा पाटील, बाबू पाटील यांची बाजू त्यांच्या एका खात्याचे कर्मचारी असल्यामुळे ज्याची त्याची बाजू त्यांनी लावून धरलेली. म्हणून आम्ही काय करणार आहे? आमची बाजू, आम्ही आदिवासी महिला असून आम्ही त्यांच्याकडे दाद मागण्यासाठी जातो, तरी ते म्हणजे आम्हाला उडाउडीचे उत्तर देऊन मोकळे होतात. फडोळ मॅडमकडे आम्ही गेलो तर फडोळ मॅडम म्हटले का म्हणे तुम्ही उद्या व्हिडिओ साहेबांना भेटा, तिथे गेले का तुम्ही बोलणं करून द्या माझ्याशी. मग आम्ही गेलो व्हिडिओ साहेबांकडे, म्हटलं सर मॅडमांना, फडोळ मॅडमांना तुम्ही म्हटलं कॉल करा, तर ते आम्हाला बोलले का ते म्हणे मीटिंगमध्ये आहेत असं. नंतर मग आम्ही त्यांच्याशी बोलत, सर म्हटलं तुम्ही का बरं आमची बाजू नाही लावली, आम्ही तुम्हाला एवढे पुरावे दिले, पुरावे देऊन देखील सुद्धा आमची तुम्ही बाजू मांडली. तर ते सांगायला लागले का म्हणे आता म्हणे तुम्ही इथं जे व्हिडिओ आहे, तुमचा जो व्हिडिओ आहे तो म्हणे नेमकी मॅडम बोलता का तुम्ही बोलता म्हणे, ते काही स्पष्ट दिसत नाही. त्यांनी सर जर ते आमचं जर व्हिडिओ ते खोटं जर असेल ना, मग टेस्ट करू द्या ना, टेस्ट व्हायला पाहिजे त्याची. म्हणजे सर तेवढे संतापाने आमच्याशी बोलायला लागले. व्हिडिओ साहेबांनी जर आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही आमच्या संघटना उभे करू शकतो आणि आम्ही संघटनेचा आधार घेऊ शकतो, आदिवासी संघटनेचा आधार घेऊ शकतो आम्ही. आणि या संघटनेने, सर्व आदिवासी संघटनेने आम्हाला, मी आम्हाला असं करते की आमच्या जेवढ्या आदिवासी संघटना आहेत कळवण तालुक्यातील, तेवढ्या संघटनांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा. न्याय मिळवण्यासाठीच आम्ही त्यांच्याकडं म्हणजे व्हिडिओ साहेबांकडे गेलो असता, तरी पण आम्हाला परत आदिवासी संघटनेने आम्हाला साथ देऊन आमचा न्याय मिळवून द्यावा आम्हाला. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.